सर्वमपि संचालनं संस्कृतभाषया कृतम् अस्ति, न मम पाण्डित्यप्रदर्शनार्थं। परम् अधुना वयं तु सर्वे पिपासिताः वर्तामहे, यतः चैतन्यमहाराजानां वक्तृत्वश्रवणार्थम्। अतः अहं तेभ्यः प्रार्थनां करोमि, ते सन्तवाङ्मये सुखस्य कल्पना इति विषयम् अधिकृत्य ते स्वविचारान् अत्र प्रवचनद्वारा प्रकटीकुर्वन्तु। व्यासपीठावर उपस्थित संस्कृत भाषा सभा आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक यांचे पदाधिकारी आणि डॉक्टर विमा गोगटे यांच्यावर आणि संस्कृत भाषेवर प्रेम करणारे आपण सर्व सज्जन माता आणि भगिनी, सर्वप्रथम या व्याख्यानमालेसाठी किंवा या व्याख्यानासाठी मला इथं आमंत्रित केल्या गेलं याबद्दल संस्कृत भाषा सभा आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानणं हे मी माझं कर्तव्य समजतो। वैकुंठवासी डॉक्टर विमा गोगटे यांचा 14वा पुण्यस्मरण सोहळा येथे साजरा होतो आहे। पुण्यस्मरण कोणाचं करावं आणि कोणाचं करू नये मला असं वाटतं की पुण्यस्मरण त्यांचं होत असतं, त्यांचं केलं जातं ज्यांचं स्मरण केल्यानेही पुण्य लाभतं। स्मरणाने पुण्य देणारे लोकच पुण्यस्मरणाला आदर्श असतात। जगतामध्ये जन्माला येणारे अनेक जीव कोणतंही महत्त्वाचं कार्य न करता आपला देह ठेवतात, त्यांच्याबद्दल पुण्यस्मरण हा शब्द वापरला जात नाही। पण जी मोठी माणसं आहेत, जे समाजासमोर काही आदर्श निर्माण करतात, समाजाला एका विशिष्ट दिशेने प्रेरित करतात, अशा मोठ्या सज्जन माणसांचं मात्र पुण्यस्मरण होत असतं। त्यांची स्मृती पुसल्या जात नाही हे जरी त्याच्यातलं महत्त्वाचं कारण असलं तरी सुद्धा दुसरं एक महत्त्वाचं कारण माझ्या बुद्धीने मला असं वाटतं की त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने का होईना पण त्यांच्यासारखं कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला व्हावी, यासाठी अशा पद्धतीचे पुण्यस्मरण सोहळे साजरे करणं आजच्या काळामध्ये समाजासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे। ते काम संस्कृत भाषा सभा आणि सार्वजनिक वाचनालय यांचे पदाधिकारी करतायत। खरं म्हणजे समाजाच्या दृष्टीने हे सर्व पदाधिकारी अभिनंदनाला पात्र आहेत। आजच्या या पवित्र दिनी जे काही विचार मांडण्याची मला आज्ञा झाली आहे त्याचा विषय मला दिला गेला आहे संत वाङ्मयातील सुखाची संकल्पना। हा विषय व्यापक आहे। हा विषय सगळ्यांच्या आवडीचा आहे। विषयाची व्यापकता आणि वेळेची मर्यादा
यांची सांगड घालणं आवश्यक आहे. जो जो कोणी जीव जन्माला येतो त्या प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. सुख नको म्हणणारा अजून तरी जन्माला यायचा आहे. मग तो जीव मनुष्यच असेल असं नाही. मी जीव हा शब्द जरा व्यापक भूमिकेतून वापरतो. अगदी रस्त्यावर फिरणारा कुत्रा देखील सुखाच्या अपेक्षेने फिरत असतो. शेतामध्ये झाडणारं सामान्य कामगार, शेतामध्ये काम करणारा एखादा कुणबी, एखादा शेतकरी, तोही सुखाच्या अपेक्षेने कार्य करत असतो. आणि अतिशय मोठा उद्योगपती तोही सुखाच्या अपेक्षेनेच कार्य करत असतो. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येकाला सुख हवं आहे. प्रत्येक जण सुखाच्या मागे आहे. असं का आहे याला उत्तर एकच आहे की तो जीव आहे म्हणून. जीवदशा म्हणून तत्वज्ञानामध्ये जो शब्द येतो तो केवळ याच अपेक्षेने, याच भूमिकेतून येतो. जीवदशा कशाला म्हणावं? ज्या दशेमध्ये कायम सुखाची अपेक्षा राहते त्याला जीवदशा म्हणावं. ही अपेक्षा सुखाची प्रत्येकाला आहे. ती योग्य आहे का नाही याचा विचार करायचं कारण नाही. ती योग्यच आहे. सुखाची अपेक्षा ठेवणं योग्य आहे. आजपर्यंत जगतामध्ये जन्माला आलेला कोणीही जीव असा नाहीये की तो म्हणतो मला दुःख पाहिजे, मला दुःख द्या, मला दुःख द्या असं म्हणणारा आजपर्यंत तरी कोणी नाही. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा वापरायची तर मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं जर कुणाला वाटत असेल तर माझ्या बुद्धीने तो माणूसच नाही. एक उदाहरण असं आहे महाभारतामध्ये, कदाचित कुणाच्या मनात शंका येईल, ज्यांचा महाभारताचा काही अभ्यास आहे, ज्यांनी वाचलंय त्यांनी. सुखाची अपेक्षा सगळ्यांना आहे, दुःख कुणाला नको असं जर तुम्ही मत मांडत आहात तर महाभारतामध्ये एक पात्र असं आहे की ज्याने आपल्या आयुष्यात फक्त दुःख मागितली आहे. कुंती. कुंतीने देवाकडे मागताना देवाने कुंतीला सांगितलं, कुंती ही देवाची आत्या. कुंतीला देवाने सांगितलं तुला काय पाहिजे ते मागून घे, मी समर्थ आहे द्यायला. कोणती इच्छा तू करावीस आणि मी ती पूर्ण करावी. तुमच्या माझ्यासारखा एखादा असता तर काय मागितलं नसतं असा प्रश्न निर्माण झाला असता. कुंतीने आपलं मुलांचं राज्य मागून घ्यायचं, पैसा मागायचा, आयुष्य मागायचं, सगळं सगळं भरपूर मागायचं. कुंती देवाला म्हणाली, देवा देणार निश्चित देणार, मला काही नको. काय पाहिजे? एकच गोष्ट करा, विपद संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु. कुंती मागते, देवा माझ्या आयुष्यामध्ये फक्त मला दुःख भोगायला मिळावी, दुसरं काही नको, फक्त दुःख पाहिजे. मग कुंती दुःख मागते ना, का? त्याचं कारण आहे. कुंती म्हणते दुःख कशासाठी पाहिजे? देवालाही आश्चर्य वाटलं, दुःख कशासाठी पाहिजे? कुंती म्हणते मला दुःख मिळालं की दुःखामध्ये कायम देवा तुझी आठवण येते म्हणून दुःख पाहिजे. कुंती दुःख मागते हे खरं आहे, पण ते जे दुःख मागणं आहे ते भगवंताच्या आठवाच्या स्मरणाच्या सापेक्ष आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे कुंती दुःख मागते ते सुद्धा सुखाच्याच अपेक्षेने मागते, केवळ दुःख मागणारी कुंती नाही. म्हणून जगतामध्ये जन्माला येणारा कोणीही जीव तो दुःख मागत नाही. दुःख मागणं हा त्याचा स्वभाव नाही. जरा व्याख्येची भाषा सांगतो. जो केवळ सुखरूप म्हणून येतो त्याला देव म्हणावं.
जो सुख मागण्यासाठी येतो त्याला जीव म्हणावं आणि जो सुख देण्यासाठी येतो त्याला संत म्हणावं. जीव सुख देत नाही, सुख मागतो. संत सुख मागत नाहीत, संत सुख देतात. आणि देवाच्या बाबतीत विचार केला तर देव सुख दुःख या दोन्हीच्याही पलीकडचा आहे. कारण सुख ही संकल्पना सापेक्ष संकल्पना आहे. सुखाच्या सापेक्ष दुःख येतं, दुःखाच्या सापेक्ष सुख येतं. तुम्ही सुख शब्द उच्चारलात की तत्सापेक्ष दुःख शब्दाची योजना कुठेतरी तयार असते. तुम्ही दुःख शब्दाची योजना केलीत की तत्सापेक्ष सुख शब्द कुठेतरी येत असतो. सापेक्ष संकल्पना एकमेकांना सोडून राहत नाहीत. जर राहिल्या तर त्यांचं सापेक्षत्व भंग पावतं. नित्य साहचर्य म्हणतात त्याला न्यायाच्या परिभाषेमध्ये. म्हणून परमात्म्याचं वर्णन करताना सुख दुःख असं म्हटलं नाही श्रुतीने. परमात्मा कसा आहे? सच्चित आनंद म्हटलंय त्याला, आनंद शब्द वापरलाय. सुख आणि आनंद याच्यामध्ये अंतर आहे. सुखाला विरोधी शब्द दुःख सापडेल, आनंदाला विरोधी शब्द कोणत्याही भाषेत शोधून दाखवा. आनंदाच्या विरोधी शब्द कोणत्याही भाषेत आपण शोधा, मिळणार नाही. कारण सुख दुःख या वृत्ती आहेत, आनंद हे स्वरूप आहे. स्वरूपाला विरोध नसतो, वृत्तीला विरोध असतो. आनंद स्वरूपता आहे. देवाचं स्वरूप वर्णन करताना, स्वरूप लक्षण सांगताना दोन प्रकाराने लक्षणं श्रुतीने सांगितली आहेत. एक स्वरूप लक्षण आणि दुसरं तटस्थ लक्षण. तात्विक विचार येतो. परमात्मा या सुख दुःखाच्या पलीकडचा आहे. आपल्या बाबतीत सुख आणि दुःख दोन्ही आहे. किंबहुना सुख जिथे आपण मानतो त्याच्या पाठोपाठ पाठीला पाठ लावून दुःख येतच असतं, आणि दुःख आलं की त्याच्या पाठीला पाठ लावून सुख येतच असतं. तुम्ही सुख भोगताना दुःख नाकारू शकत नाही, दुःख भोगताना सुखाची जाणीव नाकारू शकत नाही. सापेक्ष संकल्पना आहे. तुकाराम महाराजांची भाषा सांगायची तर तुकोबाराय सांगतात, एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले. एकाला चांगलं म्हटलं की आपोआप दुसरा वाईट ठरतोच आहे. तुम्ही सुख म्हटलं की त्याच्या सापेक्ष दुःख येणारच आहे. तुम्ही फक्त भाषा बदलता. एकाला चांगलं दोन माणसं जर रस्त्यावर बसली आहे, एक माणूस त्यांच्याकडे जातो आणि मी दोघांपैकी एकाला म्हणतो तुम्ही फार चांगले आहेत बरं का, दुसऱ्याला वाईट म्हणायची गरज शिल्लक राहिली का? दुसरा आपोआप वाईट ठरला. असं झालं. एका गावामध्ये एका वर्तमानपत्रामध्ये एके दिवशी अशी जाहिरात, एक बातमी, जाहिरात म्हणण्यापेक्षा बातमी प्रसिद्ध झाली की या गावातली जी नगरपालिका आहे, या नगरपालिकेतले अर्धे सभासद गाढव आहेत. बातमी प्रसिद्ध झाली. आता नगरपालिकेतले सभासद काय गप्प बसतील का? त्याने आवाज उठवला, संप झाला, जाळपोळ वगैरे लोकशाहीच्या नियमाने जे जे करावं लागतं ते सगळं त्याने केलं. मोर्चे नेले वगैरे वगैरे सगळं झालं. तो जो वर्तमानपत्राचा संपादक होता तो शेवटी त्या लोकांसमोर आला. हात जोडून त्यांनी माफी मागितली. तो म्हणाला, नाही माझं चुकलं, ही बातमी वास्तविक प्रसिद्ध करायला नको होती, कारण गुप्त गोष्ट ही सहसा प्रसिद्ध करू नये. पण अपघाताने म्हणा, काही कारणाने म्हणा, बातमी प्रसिद्ध झाली आहे. मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो अंतःकरणापासून, आणि याची दिलगिरी मी उद्याच्या अंकामध्ये प्रसिद्ध करतो. प्रकरण निवळलं. लोक घरी गेले. दुसऱ्या दिवशी आणि वर्तमानपत्रामध्ये पुन्हा बातमी दिली की काल आमच्या वर्तमानपत्रामध्ये असं प्रसिद्ध झालं होतं की या नगरपालिकेतले अर्धे नगरसेवक गाढव आहेत, असं आम्ही चुकून लिहिलं गेलं होतं. संपादकाची चूक म्हणा, काही म्हणा, पण ते झालं होतं. त्याबद्दल ही चूक आहे, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
मोठ्या लोकांनी मोठ्या अंतःकरणाने आम्हाला माफी करावी वगैरे वगैरे, त्यांनी जे काय क्षमा करावी वगैरे, त्यांनी जे काय छापायचं ते छापलं. आणि शेवटी त्यांनी त्याच्यामध्ये एक वाक्य असं लिहिलं की कालच्या बातमीची आम्ही दुरुस्ती करतो आहोत. या नगरपालिकेतले अर्धे नगरसेवक गाढव नाहीत, या नगरपालिकेतले अर्धे नगरसेवक शहाणे आहेत. एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले. अर्धे नगरसेवक शहाणं म्हणणं काय किंवा अर्धे नगरसेवक गाढव म्हणणं काय, परिणाम एकच असतो. तसं सुख आणि दुःख यांच्या बाबतीमध्ये तुम्ही सुख स्वीकारलं की आपोआप दुःख येतच, तुम्ही त्याला नाकारू शकतच नाही. सुख दुःख हे मिश्रण जिथे असतं तिथे जीव असतो, लक्षात ठेवा. केवळ सुखामध्ये जीव नाही, केवळ सुख असतं तर जीव राहिला नसता, तो संत झाला असता. आणि केवळ दुःख जर आपल्याला भोगायला मिळाली असती संसारामध्ये, स्पष्ट बोलू, संसारामध्ये जर केवळ दुःख असती तर तुम्ही किंवा मी कोणीच संसार केला नसता. दोन्हीच्या मध्ये राहणं हे जीवाचं लक्षण आहे. तत्वज्ञान पहा आपण. संपूर्ण सुखात जीव नाही, संपूर्ण दुःखात जीव नाही, सुख आणि दुःख मिळून जीव आहे. संपूर्ण ज्ञानात जीव नाही, संपूर्ण अज्ञानात जीव नाही, ज्ञान आणि अज्ञान मिश्रण मिळून जीव आहे. संपूर्ण सज्जनतेत जीव नाही, संपूर्ण दुर्जनतेत जीव नाही, सज्जनता आणि दुर्जनता मिळून जीव आहे. आपण एवढे इथे बसलो आहोत. मी जर विचारलं दुर्जन, तुमच्यापैकी दुर्जन कोण, कोणी हात वर करणार नाही. कारण तुम्ही जर दुर्जन असतात तर अशा सांस्कृतिक कार्यक्रमाला तुम्ही आलाच नसता. आता उलट विचारतो, इथं बसलेल्यांपैकी मी सगळ्यांना विचारतो, तुमच्यापैकी सज्जन कोण आहे? मला माहिती कोणाचाही हात वर जाणार नाही. त्याचं कारण असं आहे, जो खरा सज्जन असतो तो कधीच हात वर करून सांगत नाही मी सज्जन आहे म्हणून. आणि जो हात वर करून मी सज्जन आहे म्हणून सांगतो त्याच्या एवढा दुर्जन जगात दुसरा कोणी नसतो. त्याच्यामुळे तुम्ही कोणी हात वर करणार नाही याची मला खात्री आहे. दोन्ही बाजू आहेत माणसाच्या जीवनामध्ये. सज्जनता आहे, दुर्जनता आहे. किती सांगावं? जरा आणखीन पुढे जाऊन बोलायचं तर केवळ संसारात सज्जनता दुर्जनता नांदते आहे असं समजायचं कारण नाही. परमार्थामध्ये देखील सज्जनता आणि दुर्जनता दोन्हीही आजच्या काळामध्ये नांदत आहे. वारी भरते पंढरपूरला 10 लाखाची. लोक कौतुक करतात, 10 लाखाची यात्रा भरली, 10 लाखाची यात्रा भरली. 10 लाख लोक पंढरपूरला जातात म्हणून त्यांना दुर्जन म्हणता येत नाही. पण पंढरपूरला जाताना वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटावर जातात, हे काही सज्जनतेचं लक्षण नाही. दोन्हीच्या मध्ये जीव आहे आणि मध्ये राहणं हेच त्या जीवाचं लक्षण आहे. पुष्कळ गोष्टी सांगता येतील. ईसापनीतीमध्ये कथा आहे. एक सिंह होता, जंगलाचा राजा. त्याच्याकडे 3 मंत्री होते, एक शेळी, एक माकड आणि एक कोल्हा. एके दिवशी दरबार चालू असताना सिंह बाहेर गेला, शिकार केली, मांस खाल्लं आणि तशाच अवस्थेमध्ये दरबारामध्ये आला. आल्यानंतर तोंडाला रक्त लागलेलं आहे, पंजाला रक्त लागलेलं आहे, अंगाला आयाळीला रक्त लागलेलं आहे, तोंडाला मांसाचा वास येतो आहे. अशा अवस्थेत दरबारात आल्यानंतर त्याच्याही लक्षात आलं की काहीतरी चुकलंय आपलं. त्यांनी त्या शेळीला जवळ बोलवलं. मंत्री तिला विचारलं, का ग? म्हणे मी आता बाहेर मांस खाऊन आलो, माझ्या तोंडाला वास येतो का? तर शेळी बिचारी गवत खाऊन जगणारी, शाकाहारी खाणारी माणसं सहसा खोटं बोलत नाही. त्यामुळे तिने सांगितलं की नाही म्हणे महाराज, खरं सांगायचं तर तुमच्या तोंडाला फार वास येतोय, तुम्ही राजदरबारामध्ये असं येणं योग्य नाही, संयुक्तिक नाही, आपण आत जावं.
स्वच्छ व्हावं आणि मग राजदरबारामध्ये येऊन राज्यकारभार सुरू करावा असं मला वाटतं. तुमच्या तोंडाला वास येतो आहे. हे ऐकल्याबरोबर सिंहाला आला राग. तो म्हणाला, मी राजा असून माझ्याबद्दल असं बोलते. तिला पंजा मारला, तिला मारून टाकलं आणि तिलाही खाऊन टाकलं. माकड समोर होतं. त्या माकडाला बोलवलं, इकडे ये. काय म्हणे, मी बाहेर शिकार करून आलो, आत्ताही मी इथं शेळीला मारून खाल्लं, माझ्या तोंडाला खरंच वास येतोय का? हो म्हणल्याचा परिणाम काय होता हे त्याने डोळ्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे तो म्हणाला, नाही महाराज, तुमच्या तोंडाला अजिबात वाईट वास येत नाही, उलट तुमच्या तोंडाला सुगंध येतोय. असं वाटतं की तुमच्या तोंडाजवळच बसून राहावं, दुसरीकडे कुठेही जाऊ नये. सिंह म्हणाला, मंत्रीपदावर राहून खोटं बोलतोस? तुझा माणसाचा जन्म आहे का प्राण्याचा जन्म आहे? त्यालाही पंजा मारला, त्यालाही मारलं, खाऊन टाकलं. कोल्हा होता शेवटचा, त्याला बोलवलं. तो म्हणाला, मी आत्ता 2 शिकारी इथं केल्या, 1 बाहेर केली, 3 प्राणी मी खाल्ले, माझ्या तोंडाला मांसाचा वास येतोय का? आता हो म्हणल्याचाही परिणाम पाहिला होता आणि नाही म्हणाल्याचाही परिणाम पाहिला होता. कोल्हा हुशार. तो म्हणाला, महाराज, खरं सांगायचं तर 2 दिवसापासून इतकी सर्दी झाली की कोणताच वास येणं बंद झालं. ही भूमिका घ्यायची नाही, इकडची ही भूमिका घ्यायची नाही, दोन्हीच्या मध्ये राहणं याला जीवदशा म्हणतात. हे जीवदशेचं लक्षण आहे. आणि जो मध्ये राहतो, एक सूत्र लक्षात ठेवा, जो द्वैताच्या मध्ये राहतो त्याला चांगल्या टोकाची अपेक्षा नित्य राहते. ज्ञान आणि अज्ञानाच्या मध्ये राहणाऱ्याला केव्हाही ज्ञानाची अपेक्षा आहे. सज्जनता आणि दुर्जनता या दोन्हीच्या मध्ये राहणाऱ्याला आपण सज्जनच राहावं असं वाटतं. कोणतीही भूमिका तुम्ही पहा, जेव्हा माणूस द्वैतात अडकतो त्यावेळी त्याला जी भूमिका घ्यायची असते ती चांगलीच असते. तसं सुख आणि दुःख या दोन्हीच्या मध्ये अडकलेला जीव, त्याला कायम सुखाची अपेक्षा आहे. तो कायम सुखाच्या मागे जातो आहे. सुख आपल्याला मिळावं याच्यासाठी तो प्रयत्न करतो आहे. किती प्रयत्न तो करतो आहे? खरं सांगायचं तर जन्मल्यापासून मरेपर्यंत जर माणूस काही करत असेल तर सुख मिळवण्यासाठी धडपड करतो. आईच्या दुधाची लहानपणीची मागणी देखील सुखासाठीच असते आणि मरतानाची ऑक्सिजनची मागणी देखील सुखासाठीच असते. पण गंमत अशी आहे, एक शंका याच्यावर अशी निर्माण होते की माणूस प्रत्येक क्रिया सुखासाठी करतो. जगतो सुखासाठी, लग्न सुखासाठी करतो, बंगला बांधतो सुखासाठी, गाड्या मिळवतो सुखासाठी, धंदा कारखाना सुरू करतो सुखासाठी. हे सगळं सुखासाठी तो करतो. प्रश्न असा आहे, तो सुख कशासाठी मिळवतो? हे सगळं सुखासाठी, मग सुख कशासाठी? याला उत्तर संसारातही नाही, परमार्थातही नाही. याला उत्तर एकच आहे, तो सुख मिळवतो ते देखील सुखासाठीच मिळवतो. कारण सुखाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा विचार मनुष्य करूच शकत नाही त्याच्या जीवनामध्ये. अपरिहार्यतेनं, आगतिकतेनं का होईना, पण त्याला सुखाचाच विचार करावा लागतो. दुःखाचा विचार मनुष्य नेहमीच टाळत असतो. म्हणून त्याची सुख मिळवण्याची जी धडपड आहे ती चुकीची नाही, योग्य आहे, शक्य आहे. कारण शहाणा माणूस हा नेहमी योग्यतेचा आणि शक्यतेचा विचार करतो. मी सुरुवातीला बोलून गेलो ना की सुख नको म्हणणारं जगतामध्ये कोण आहे? कोणीच नाही. सगळ्यांना सुखाची गरज आहे. आणि समाजशास्त्राचा जर नियम पाहिला तर ज्याची सगळ्यांना गरज आहे ते कधीच चुकीचं नसतं. लक्षात ठेवा, ज्याची सगळ्यांना गरज आहे ते कधी चुकीचं नसतं. सुखाची गरज सगळ्यांना आहे ना,
सुखासाठी प्रयत्न करणं हा स्वभाव आहे, ते चुकीचं नाही आहे. अडचण कुठे निर्माण होते? अडचण कुठे निर्माण होते? सुखासाठी मनुष्य प्रयत्न करतो, त्याला ते मिळतं की नाही हा प्रश्न. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी असं म्हटलंय, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेणती कोण. एक शब्द माझ्या दृष्टीने याच्यातला महत्वाचा आहे. सर्व सुखाची आशा शब्द वापरलाय त्यांनी. तुकोबारायांनी जर भोगा शब्द वापरला असता तर माणसाला सुख मिळतं हे निश्चित झालं असतं. म्हणजे आपला जो जन्म जातो तो केवळ सुखाच्या आशेतच जातो, सुखाच्या प्राप्तीत जात नाही. ही अडचण. कारण का? आता आणखीन एक पुढचं सांगतो, दुसरा भाग याचा. जीवालाच केवळ सुखाची गरज का निर्माण झाली? त्याचं उत्तर असं आहे की मग कोणाला व्हावी? देवाला व्हावी, नाही एखाद्या जडाला व्हावी. पण देवालाही सुख नको आणि जडालाही सुख नको. देवाला सुख नको कारण तो सुख रूप आहे. एक लक्षात ठेवा, तत्वज्ञानाची परिभाषा बोलायची झाली तर देवाकडे सुख आहे हे म्हणणं चूक आहे. हा सिद्धांत चुकला. देवाकडे सुख नाही, देव म्हणजे सुख आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोकुळामध्ये प्रकट झाले, जन्माला आले, अवताराला आले, त्यावेळी तुकोबारायांची भाषा पहा. तुकोबाराय सांगतात, गोकुळी आनंद प्रकटले सुख. सुखच प्रकट झालं गोकुळामध्ये. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. परमात्मा म्हणजे सुख आहे, म्हणून त्याला सुखाची गरज नाही. कारण जो स्वतः सुखरूप आहे, एक सांगू, त्याला सुखाची जाणीवच नाही. लक्षात ठेवा, साखरेची गोडी साखरेला कळेल का साखर खाणाऱ्याला कळेल? साखरेची गोडी साखर खाणाऱ्याला कळेल. साखरेला जर विचारलं, बाई तू कशी आहेस, ती काही उत्तर देईल? मी गोड आहे, कडू आहे, आंबट आहे, तुरट आहे, काही नाही. तसं परमात्मा हा स्वतः सुख आहे. त्याच्या सुखरूपत्वाचा अनुभव, त्याचा अनुभव ज्याला येईल त्याला कळेल. त्याला स्वतःला कळणार नाही आपण सुखी आहोत का दुःखी आहोत, कारण त्याच्या पलीकडे गेलेला आहे, अतीत आहे. म्हणून त्याला सुखाची गरज नाही. आणि दुसरा, जडाचा विचार केला तर जडाला सुख दुःख कळतच नाही. ज्याला सुख दुःख कळतं त्याला सुखाची जाणीव आहे, सुख मिळावं वाटतं, अपेक्षा आहे. जड म्हणजे एखादा दगड घ्या. जड कोण आहे? जड कशा? न्यायशास्त्रामध्ये त्याची व्याख्या आहे. नैयायिकांनी जडाची व्याख्या करताना असं म्हटलंय, अर्थक्रियाकारित्व शून्य जे आहे त्याला जड म्हणतात. म्हणजे ज्याच्या ठिकाणी मन नाही, ज्याच्या ठिकाणी अंतःकरण नाही, ज्याच्या ठिकाणी प्रेम नाही, ज्याच्या ठिकाणी भावना नाही, ज्याच्या ठिकाणी कर्म नाही, ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही, ज्याच्या ठिकाणी काहीही नाही, त्याला जड म्हणा. असं आहे. एखादा दगड आहे रस्त्यावर पडलेला मोठा, त्या दगडाला एखाद्या मूर्तिकाराने उत्तम पद्धतीने घडवलं, त्याची मूर्ती केली आणि एका गावातल्या लोकांना विकली. मूर्ती गावात आली म्हटल्यानंतर गावकऱ्यांनी आनंद वाटला. गावकऱ्यांना त्यांनी पालखीमधून त्या मूर्तीची मिरवणूक काढली, मूर्तीच्या गळ्यामध्ये हार घातले. पण दुर्दैवाने असं झालं की मूर्ती बनवत असताना जर त्या मूर्तिकाराचा एखादा हातोडा चुकला आणि ती मूर्ती भंगली तर तो मूर्तिकार विचार करेल, आता याची मूर्ती होणं शक्य नाही, मग काय करावं? काही नाही, या मूर्तीला आपण पायातला जो दगड असतो त्याच्या खाली घालून टाकू भर म्हणून त्याने ती मूर्ती पालथी टाकली. त्याच्यावर पाय देऊन लोक चढायला लागले. तो दगड असं कधीतरी म्हणेल का, अहो तुम्ही मला हार घालणार होतात, आता माझ्यावर पाय देता, असं का करता? म्हणेल. त्याला आपली मूर्ती झाली आणि आपल्या गळ्यात हार पडला याचा आनंदही नाही, आणि आपल्यावर लोक पाय देतात याचं दुःखही नाही. दगडाला सुखही कळत नाही, दुःखही कळत नाही, म्हणून सुख नको. देव स्वतःच सुख आहे म्हणून त्याला सुख नको. राहता राहिला जीव, दोन्हीचं मिश्रण.
जड आणि परमात्मा यांचं मिश्रण म्हणून जीव, म्हणून ते जीवालाच फक्त सुखाची गरज आहे. आता असं आहे, जीवाला सुखाची गरज आहे, त्याला ते मिळतं किंवा नाही याचा विचार. जीवाला सुख मिळतं असं म्हणायला आपण तयार नाही, आणि जीवाकडे सुख नाही असं म्हणायला संत तयार नाही. एक विधान मी करून गेलो होतो की संसारामध्ये जर सगळी दुःख असती तर तुमच्या माझ्यापैकी कोणीच संसार केला नसता. आणि सांगू, संसारामध्ये जर सगळी सुख असती तर संतांनी परमार्थाचा मार्गच सांगितला नसता. ज्ञानोबारायांनी देखील आनंदानं लग्न करून संसार केला असता. पण गंमत अशी आहे की संसारामध्ये सुख नाही म्हणणारा एक वर्ग आहे आणि संसारामध्ये सुख आहे म्हणणारा एक वर्ग. आमच्या संतांनी मधला मार्ग काढला आहे. तुकोबाराय सांगतात, संसाराचं स्वरूप कसं आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आमचं म्हणणं असं आहे, दुःख पर्वता एवढे असेल पण जवा पाडे का होईना सुख आहे ना. जवा पाडे असेल ज्ञानेश्वरीचा 2रा अध्याय काढा. ज्ञानोबाराय म्हणतात, या संसाराचं वर्णन करून ज्ञानोबारायांनी सांगितलंय तेथे काही सुख आणि थोडे दुःखही आहे. काही का होईना सुख आहे ना. एक सांगतो, आपल्याला जर सुखाची जाणीवच नसती तर आपण सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नच केले नसते. ज्या वस्तूची आपल्याला जाणीव नाही त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू का? आपल्याला सुख नाही असं कोण म्हणेल? मी तरी मानायला तयार नाही. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही आता दिवसभर काम करता कारखान्यामध्ये, एखाद्या ऑफिसमध्ये, सकाळी 8 वाजता जाता ते संध्याकाळी 8 वाजता थकल्या भागलेल्या अवस्थेमध्ये कसे तरी घरी येता. आता मुंबई सारख्या शहराची स्थिती पाहिली तर फार विचित्र परिस्थिती आहे. सकाळी 6 वाजता गेलेला माणूस संध्याकाळी 8 वाजता कसा तरी लोंबकळत लोकलमध्ये घरी येतो. आपल्याही बाबतीत आता ते होत आहे. पुष्कळ विस्तार करणं शक्य आहे. माझा विषय सुखाबद्दल आहे फक्त. आपण विचार करा, ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर कथा सांगितली आहे. ज्ञानेश्वरीत फार सुंदर गोष्टी आहेत, फक्त उघडून बघितलं तर कळत. ज्ञानेश्वरी उघडली म्हणजे मग कळत. 9व्या अध्यायामध्ये सुखाचं चिंतन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर कथा सांगितली. ज्ञानोबाराय सांगतात, नियती नावाची एक आई होती. नियती, त्या आईला 2 मुलं झाली, एक सुख आणि दुसरं दुःख. ती मुलं लहानाची मोठी झाली. मोठी झाली, बाहेर पडायला लागली, इतर मुलांमध्ये, इतर माणसांमध्ये मिसळायला लागली, खेळायला लागली. पण गंमत अशी व्हायला लागली की सुख नावाच्या मुलाला सगळे खेळायला घ्यायला लागले, दुःखाला कोणीच जवळ करेन. कोण करेल? आपल्याला तरी करावं वाटेल. सगळे सुखाला, हा तू आमच्याकडे ये, तू आमच्यात ये खेळायला, आमच्यात ये. दुःखाला मात्र कोणीच जवळ करेना. तू खेळायलाच येऊ नको, तू आमच्यापासून लांब राहा, लांब राहा. त्याला बाजूला टाकायला लागले. ते दुःख बिचार हिरमुसलं. त्याला वाटलं काय अन्याय आहे. आम्ही दोघेही एकाच आईची मुलं, एकाच्या पाठीला पाठ लावून आलेलो, पण त्याला मात्र सगळे जवळ करतात, मला कोणी जवळ करत नाही. आईने त्याला बाळकडू पाजताना काही असं विशेष काही खारीक जास्त उगाळून दिलंय का? आणि मला काही कारल्याचं बी उगाळून दिलंय का? असं का व्हायला लागलंय की त्याला सगळे जवळ करतात, मला कोणी जवळ करत नाही? वाईट वाटलं बिचाऱ्याला. रडत रडत ते दुःख आईकडे गेले आणि आईला सांगायला लागलं. आई म्हणे, माझ्यावर अन्याय झाला. काय झालं? म्हणे, मी तुझा मुलगा. हो. म्हणे, सुखही तुझं. हो. आम्ही दोघी तुझंच मुलं. बरोबर. मग म्हणे, सुखाला तू असं काय दिलंस की जेणेकरून सुखाला सगळे जवळ करतात आणि मला कोणीच जवळ करत नाही? असं का व्हायला लागलं? आईच्या ती अडचण लक्षात आली. नियती नावाची आई फार हुशार. ती प्रत्येकातून मार्ग काढते आणि त्या मार्गाचे अनेक प्रश्न पुढे माणसाच्या समोर निर्माण होतात. त्या नियतीने
रस्ता मार्ग काढला मधला. ती म्हणाली, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण माझ्याकडे त्याच्यावर उपाय. काय? काय नाही, इथे 2 मिनिटं थांब. त्याला उभं केलं. ती नियती घरामध्ये गेली, कपाट उघडलं. कपाटातून तिने सुखाचे कपडे काढले, सुखाचे कपडे आणले आणि दुःखाच्या अंगावर चढवले आणि त्याला सांगितलं, आता जा, आता तुला कोण खेळायला घेत नाही, मला सांग. जेव्हा सुखाचे कपडे घालून दुःख समाजामध्ये आलं, त्यावेळी लोकांनी फक्त त्याचे कपडे पाहिले. अरे, पांढरा शर्ट आणि निळी चड्डीना निश्चित सुख असलं पाहिजे. प्रत्येकाने त्याला जवळ केलं. जवळ करेपर्यंत कळलं नाही हे दुःख आहे, जवळ केल्यानंतर कळलं की हे सुख नाही, हे सुखाचे कपडे घातलेलं दुःख आहे. ज्ञानेश्वर महाराज बोलतायत, सुखाची अंगी लेऊन सळीत जगाते. आपल्या बाबतीत याच्या पलीकडे दुसरं काय होतं? आपण अनेक विषयांना सुख 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 म्हणून जवळ करतो. जवळ करेपर्यंत विषयाचं दुःख आपल्याला कळत नाही, जवळ केल्यानंतर कळतं की अरे हे सुख नाही, हे दुःख आहे. विषयाचे जे सुख ते साध्यंतची जाणं दुःख, ज्ञानेश्वर महाराज बोलतात. कारण हे विषय म्हणजे काय आहे, त्यांचीच भाषा सांगतो. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीच्या आभासे भद्र जाती. मृगजळ जसं दिसायला दिसतं, असायला सुख नाही. उलट त्याच्या मागे जाणारी हरणं छाती फोडून घेतात आणि मरतात, पण पाणी मिळत नाही. हे जसं मृगजळाच्या बाबतीत आहे, तसं विषयांच्या बाबतीत मानवी जीवनामध्ये घडतं. आपण ज्याला विषय 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 म्हणून जवळ करतो, जवळ करेपर्यंत ते विषय असतात आणि जवळ केल्यानंतर त्याच्यातला य निघून जातो, फक्त विष हातात पडतं. एकच विषय, पण तो सुखाला कारण होतो, काही कालाने तोच विषय दुःखाला कारण होतो. अगदी सामान्य उदाहरण द्यायचं झालं तर साखर खाताना गोड वाटते, डायबिटीस झाल्यानंतर तीच साखर विष वाटते. साखर एकच आहे, पण एका कालामध्ये ती सुखाला कारण आहे आणि नंतरच्या कालामध्ये ती दुःखाला कारण आहे. म्हणून हे जे सुख आपण आपल्या जीवनामध्ये मानतो, हे आपल्याकडे नाही असं समजू नका. आपल्याकडे आहे, आपल्याला ते टिकवता येत नाही, ही अडचण. थोडंसं तत्वज्ञान सांगू का? संतांचं, वारकरी सांप्रदायिक संतांचं तत्वज्ञान हे केवलाद्वैती तत्वज्ञान म्हणून प्रसिद्ध आहे. जगद्गुरु शंकराचार्यांच्या मागून जाणारे आम्ही आहोत, असं ज्ञानोबाराय बोलतात. व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसत, ते अयोग्य ही मी न पवत के जाईन. अर्थात आता भाष्यकार कोण याच्यावर महाराष्ट्रात पुष्कळ वाद आहे. त्या वादात मला पडायचं नाही, कारण बऱ्याच वेळा वादातून तत्वज्ञान मिळतं. वादे वादे जायते तत्वबोधा हे वादाचं स्वरूप असतं. पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा वाद हा प्रतिष्ठेचा विषय बनतो, त्यावेळी वादे वादे जायते तत्वबोध हा नाही, वादे वादे जायते शीर्षभेद हा असे प्रसंग येतात. शंकराचार्यांनी केवलाद्वैती तत्वज्ञान मांडत असताना या तत्वज्ञानाची एक संगती लावली आणि ती संगती लागावी याच्यासाठी जगद्गुरु शंकराचार्यांनी 3 प्रकारच्या सत्ता मानल्या. एक व्यावहारिक सत्ता, एक प्रातिभासिक सत्ता आणि तिसरी पारमार्थिक सत्ता. अशा 3 प्रकारच्या सत्ता जगद्गुरु शंकराचार्यांनी मांडल्या. या सत्ता आणि सुख यांचा काय संबंध आहे याचा फक्त समन्वय मला साधून द्यायचा. व्यावहारिक सत्ता म्हणजे आपण व्यवहार पाहतो ती सत्ता, प्रातिभासिक सत्ता म्हणजे अगदी सोप्या भाषेत स्वप्न, आणि पारमार्थिक सत्ता म्हणजे परब्रह्माचा अनुभव, परब्रह्म स्वरूपाचा अनुभव. अगदी सोप्या भाषेत त्याची व्याख्या. सुखाच्या संदर्भात याचा विचार सांगत असताना संत महात्मे असं वर्णन करतात त्याचं, की व्यावहारिक सत्ता कशाला म्हणावं? ज्या सत्तेवर सुखाची जाणीव आहे पण अप्राप्ती आहे त्याला म्हणावं व्यावहारिक सत्ता. जी सत्ता आपली आत्ता आहे ती. आपल्याला सुखाची जाणीव आहे, सुख कशाला म्हणतात हे कळतंय, पण त्याची अप्राप्ती आहे, निश्चित प्राप्ती नाही, ही व्यावहारिक सत्ता आहे. दुसरी एक प्रातिभासिक सत्ता आहे.
ज्या सत्तेवर सुखाची जाणीव नाही, सुखाच्या जाणीवेचा आभास आहे आणि अप्राप्ती आहे, ती प्रातिभासिक सत्ता आहे. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. सुखाची जाणीव नाही त्या सत्तेवर, सुखाच्या जाणीवेचा आभास आहे. आभास हा शब्द महत्वाचा आहे. उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाला स्वप्नामध्ये जर लॉटरीचं तिकीट लागलं, 10 लाख रुपये लॉटरीचं तिकीट लागलं, स्वप्नामध्ये त्याला आनंद होतो की नाही, सुख होतं की नाही? होतं. पण जागा झाल्यानंतर काय त्याच्या उशाशी सुटकेस भरून ठेवलेली असते का? हे स्वप्नात लागलेले 10 लाख रुपये घेऊन जा. नाही. स्वप्न हा जो कालावधी आहे तिथपर्यंतच त्या सुखाचा अनुभव आहे त्याला. पुढे आला तो अनुभव संपला. निद्रिता चेवो नये तव स्वप्न साच होल आहे. जोपर्यंत झोपलेला माणूस जागा होत नाही तोपर्यंत स्वप्न सत्य वाटतं. जागा झाला, स्वप्न गेलं. पुष्कळ उदाहरणं देता येतील. एक सावकार आपल्या दुकानामध्ये जेवण बिवण केलं, त्याने दुकानामध्ये येऊन बसला. त्याचा मुनीम काम करत होता. चांगलं जेवण झालेलं. दुपारची वेळ, याला लागली डुलकी. चांगला सावकार होता. झोप लागली. झोपेमध्ये स्वप्न पडलं. कारण स्वप्नाचे कारण निद्रा, ज्ञानोबा राय बोलतात. झोप लागली, स्वप्न पडलं. झालं होतं काय की त्याच्याकडे कडून एकाने 1000 रुपये कर्ज नेलं होतं आणि बरेच दिवस तो तर देत नव्हता. त्या सावकाराला त्याची काळजी वाटत होती की आपलं मुद्दल तरी येत आहे का नाही, व्याज जाऊ दे गेलं तरी. त्या काळजीत त्याला झोप लागली आणि मनी वसे ते स्वप्नी दिसे. त्याप्रमाणे त्याला स्वप्न असं पडलं की तो जो देणेकरी होता तो देणेकरी आलाय आणि तो पैसे आपल्या हातामध्ये देऊन गेलाय. 1000 रुपये देणं होतं. 100च्या 10 नोटा त्याने मोजून दिल्या. हा नोटा मोजायला लागला. लाभ झाला. त्याला वाटलं 1 2 3 4 5 पर्यंत त्याने नोटा मोजल्या. कुठे? स्वप्नामध्ये. नोटा मोजल्यानंतर झालं काय की व्यवहारामध्ये त्याच्या ज्या दुकानात तो झोपला होता आणि स्वप्न पाहत होता त्या दुकानाच्या दाराशी एक पोस्टमन आला आणि त्या पोस्टमनने त्या मुनिमाला सांगितलं की मालकाच्या नावाने मनी ऑर्डर आहे, तेवढी मनी ऑर्डर सही करून सोडवून घ्या. मुनीम म्हणाला मी मुनीम आहे त्यांचा, मी सही करतो. तो म्हणाला चालत नाही, ज्याच्या नावाने मनी ऑर्डर आहे त्याचीच सही पाहिजे, दुसरा कोणी चालत नाही. तो म्हणाला मालक झोपले. तो म्हणला मग उठवा. उठवा म्हणाल्यानंतर मुनिमाचा नाईलाज झाला. त्याने सावकाराला जागं केलं. जागं केलं तर म्हणाला कशाला उठवलंस मला? कारण त्याला भीती वाटली. 500 रुपये मोजून घेतले होते स्वप्नात, उरलेले 500 मोजायचे राहिले होते. आता जागा झाल्यावर कशाचे 500? तो म्हणाला कशाला उठवलं मला? चिडला. तो म्हणाला नाही मालक, मनी ऑर्डर आली, तुम्ही सही करून सोडवून घ्या. तो म्हणाला किती रुपयाची मनी ऑर्डर आहे? त्याने सांगितलं 15 रुपयाची. तो मालक मुनिमावर इतका चिडला, तो म्हणाला तुझ्या 15 रुपयासाठी माझे 500 रुपये घालवलेस. आता तुला शिक्षा करतो. काय? हे जे 485 रुपयाचं जे नुकसान माझं झालंय ते तुझ्या पगारातून कापून घेतो. मुनीम शहाणा होता. अर्थात जिथं मालक असे असतात तिथे मुनीम शहाणेच असतात, कारण देवाला सगळ्यांची काळजी करावी लागते. तो म्हणाला ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही आधी सही करून ती मनी ऑर्डर तर घ्या. त्यांनी सही केली. ते 15 रुपये ताब्यात घेतले. त्याचा राग काही जायना. तो म्हणाला माझं 485 रुपयाचं नुकसान केलंयस, मी तुझ्या पगारातून कापून घेणार. तो म्हणाला अवश्य घ्या, एका पगारातून कापून घेतलं तरी माझी काही हरकत नाही, पण मी तुमचा मुनीम आहे. माझं काम काय? त्याने सांगितलं तुझं काम एकच, आलेली जी रक्कम आहेत त्या मांडून ठेवायच्या, गेलेल्या रक्कमा मांडून ठेवून हिशोब ठेवायचा, त्यांचा ताळा घालायचा. हे तुझं काम आहे ना? आहे. मग तुम्हाला जे 500 रुपये मिळाले होते ते द्या, मला मांडून ठेवायचे. तो देऊ शकेल का? बोला. हे स्वप्नामध्ये मिळालेले जे 500 रुपये ही प्रातिभासिक सत्ता आहे. तिथं 500 रुपये मिळालेल्या त्या सुखाचा अनुभव नाहीये, जाणीव नाहीये. त्या जाणीवेचा आभास निर्माण झाला. आपल्याला सुख आहे असं त्यावेळी वाटतं, तिथं सुख असतं असं नाही. पण अप्राप्ती तर निश्चित आहे, कारण स्वप्नातलं काही सत्यात येत नाही. स्वप्नातले पैसे हसवत इथे जागृतीत हातात पडत नाहीत. ही प्रातिभासिक सत्ता आहे. आणि तिसरी एक पारमार्थिक सत्ता आहे.
पारमार्थिक सत्ता कशाला म्हणावं, जरा मी तुम्हाला पटणार नाही पण बोलतो. ज्या सत्तेवर सुखाची जाणीवही नाही आणि अप्राप्तीही नाही त्याला पारमार्थिक सत्ता म्हणा. तुम्हाला पटणार नाही. तुम्ही म्हणाल पारमार्थिक सत्ता असून सुखाची जाणीव नाही अप्राप्ती आहे असं कसं होईल? त्याचं पुढचं उत्तर देतो. ज्या सत्तेवर सुखाची जाणीवही नाही, सुखाची प्राप्ती नाही, तिथं काय? तिथं सुखरूपता आहे, त्याला पारमार्थिक सत्ता म्हणा. तिथे आपल्याला सुख मिळत नाही, तिथे हा अनुभव येतो की सुख म्हणजेच मी आहे, माझ्याच अंतःकरणामध्ये सुख आहे, सुख बाहेर दुसरीकडे कुठेही नाही. हा अनुभव जिथे येतो त्याला पारमार्थिक सत्ता म्हणा. हा सत्तात्रयाचा सिद्धांत जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्याला सांगितला. आता या सत्तेवर आपण कुठे बसतो हा विचार प्रत्येकाने स्वतंत्र करावा. म्हणून सुखाची जाणीव आपल्याला आहे, पण त्या सुखामध्ये आपल्याला सातत्य ठेवता येत नाही. आणखीन थोडंसं पुढचं सांगू, ते सातत्य का राहत नाही याचा विचार करा. त्याचं उत्तर असं आहे की वर्तमान कालामध्ये प्राप्त होणारं सुख, त्या सुखाच्या जाणीवेपेक्षा माणसाला भविष्याच्या सुखाची चिंता अधिक असते, म्हणून त्या वर्तमानातल्या सुखाचा अनुभव घेता येत नाही त्याला. ही अडचण आहे त्याची, त्यामुळे सातत्य राहत नाही. वर्तमान कालामध्ये प्राप्त होणारं सुख जर त्यांनी वर्तमानात भोगलं, भविष्याची आणि भूतकाळाची कोणत्याही भूतकाळाचं स्मरण न करता, भविष्याची चिंता न करता जर वर्तमान काळातलं सुख तो भोगेल, तर त्याला सातत्य ठेवण्यासाठी प्रयत्नच करावे लागणार. पण वर्तमान काळातलं सुख भोगताना त्याला भविष्याची चिंता असते. उदाहरण सांगतो मी, नेहमी माझ्या बाबतीत घडतं ते उदाहरण सांगतो. एका गावाला मी गेलो, काल्याचं कीर्तन होतं. कीर्तन आटोपलं दुपारी 1 वाजता आणि एका चांगल्या माणसाच्या घरी माझी जेवायची व्यवस्था केली होती. मी त्या घरामध्ये जेवायला बसलो. पाणी फिरवलं, चित्रावती घालणार एवढ्यामध्ये एक भिक्षेकरी दारामध्ये आला. त्यांनी झोळी पसरली, ओम भवती भिक्षां दे. तो जो ज्या घरामध्ये मी जेवायला थांबलो होतो त्या घरातला माणूस फार सज्जन. तो म्हणाला, बाबा आता भिक्षा कशाला मागता, आणि असे 5-10 माणसं जेवायला बसलेत, तुम्ही देखील याच पंक्तीला या. आम्हाला काही एक माणूस जड नाही, 10 माणसामध्ये एक माणूस काही जड होत नसतो. तुम्ही या इथे आमच्या बरोबर जेवा, पुन्हा इथून भिक्षा घ्या, घरी जा, तिथे जाऊन गरम करा, पुन्हा खा. हे करण्यापेक्षा इथेच बसा आणि इथेच जेवा ना. त्यालाही पटलं. तो म्हणाला ठीक आहे. थांबला. जेवण झालं. चांगला होता जेवणारा. ज्ञानोबा यांच्या भाषेत बोलायचं तर रसज्ञ आणि जेवणारा असा होता. वाढणारे चांगले उदार होते. बाप देव उदार अपरिमित, याचक स्वेच्छा सदोदित. हा वाढणारे उदार होते. हा जेवणारा चांगला खवय्या होत्या. भरपूर 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 जेवला. आता मिळालेल्या जेवणाचा त्यांना आनंद मिळावा, आनंद भोगावा. हातावर पाणी पडल्याबरोबर तो मला म्हणाला, महाराज उद्याही असंच आहे का? मी त्याला सांगितलं, बाबा उद्याची माझी पत्राळ कुठे उठणार आहे माझं मला ठाऊक नाही, मी तुझ्या पत्राळीची कुठपर्यंत काळजी करू. म्हणजे आत्ता जे सुख मिळतं आहे त्या सुखाची जाणीव, त्या सुखाचा अनुभव माणूस घेत नाही. भविष्यात हे सुख मिळेल की नाही याची चिंता करतो आणि त्या चिंतेमुळे वर्तमानातलं सुख मार खातं. हे सगळ्यांच्या जीवनात घडतंय, त्याला हसायचं कारणच नाही. सगळ्यांच्या जीवनात हेच आहे. भविष्याची चिंता माणूस करायला लागला. त्या एका सुभाषितकारांनी चिता आणि चिंता याच्यातला फरक सांगितलाय, आपल्या सगळ्यांना माहिती असेल. एका अनुस्वाराचा फरक आहे, पण चिता मेलेल्याला जाळते, चिंता जिवंत माणसाला जाळते, एवढा फरक आहे. असो, तो विषय सोडून दे. सांगायचंय का मला की ही चिंता, भविष्याची काळजी हे माणसाला मग ते वर्तमानातलं सुख उपभोगू देत नाहीत. कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. भरपूर जेवायला बसलेला माणूस जेवेल. 2 मित्र भेटले, भरपूर बऱ्याच दिवसांनी वर्षांनी भेटले. एकाने त्याला घरी जेवणाचा आग्रह केला, हाही गेला. लाडूचा चांगला बेत केला. यांनी लाडू वाढले. 5, 10, 15, 20 लाडू यांनी खाल्ले. किती जेवावं माणसाने? 20 लाडू खाल्ले. तो म्हणाला, बस आता वाढू नका. मग तो म्हणाला, नाही बाबा, फार वर्षांनी भेट झाली, आता कधी भेटशील काय माहितीये. नाही, माझ्या आग्रहाची घे म्हणून आणखीन 5 वाढले. 25 लाडू त्यांनी खाल्ले. लोक खात नाही तसं समजू नका, तुम्ही पंढरपूरला या, आम्हाला त्यांचा नित्य अनुभव आहे. लोक खात नाही तसं समजू नका.
आमच्याकडे ताटात जिलबी वाढत नाहीत, जिलबीचं ताट देतात. नाशिककरांना याचा अनुभव नाही असं मी म्हणत नाही. 25 लाडू खाल्ले तो म्हणाला आता बास, आता पोटात जागा नाही. त्याचा मुलगा बाहेरून तो म्हणला काका तुम्ही कधी आलात? मला माहिती नाही, आणि जेवायलाही बसला. काय बेत आहे? लाडू आहे. मग माझे 2 घ्या ना. आता एवढ्या दिवसांनी भेटलेला मित्राचा मुलगा त्याचा आग्रह कसा मोडवेल? त्याचे 2 घेतले त्याने, 27 लाडू खाल्ले. त्याची मुलगी आली, ती म्हणली दादाच्या हातचं घेता आणि माझ्या हातचं का घेत नाही? माझे 2 घ्या. तिने 2 वाढले, 29 लाडू झाले. शेवटी त्याची बायको आली, ते म्हणले अजून मी तर वाढायलाच घेतलं नाही, माझ्या हातचं एखादा तरी खाल की नाही. 1 लाडू तिने वाढला, 30 लाडू अगदी भरपूर त्याने खाल्ले. तो म्हणाला अजून घे. नाही म्हण, आता बास, आता पोटात एक कणभर जागा शिल्लक नाही. तोंडातून बोट घातली तर बोटाला लाडू लागायला लागले, तितकं पोट भरलंय. बस आता जागा नाही, आता जागा नाही. तो म्हणलं नाही रे, घे रे, चांगले झाले, चांगले झाले, सगळं चांगलं आहे, पण पोटात जागा नाही. म्हणलं तरी घे. म्हणलं पहा आता असं कर, आता तर माझ्या पोटात जागा नाही, पण संध्याकाळला लागतील, 1-4 डब्यामध्ये घालून बाजूला ठेवून दे. वर्तमानाचं सुख न भोगणं आणि भविष्याची चिंता करणं हे आपल्या दुःख निर्मितीचं महत्वाचं कारण आहे. आणि त्यामुळे मग माणूस जे सुख सुख म्हणून बघत असतो तेच नंतर त्याच्या पदरामध्ये दुःख म्हणून पडतं. माणसाचे असे किती प्रकार मी तुम्हाला सांगू. थोडीशी गणिताची भाषा सांगू. माणसाकडे जर ऐका, माणसाकडे जर 99% सुख असेल आणि 1% दुःख असेल तर ते 1% दुःख त्याला 99% सुख उपभोगू देत नाही. त्याच्या 99% सुखावर ते 1% दुःख पाणी टाकतं. किती उदाहरणं देऊ. दशरथाला काय कमी होतं? एक पोरग नाही म्हणून रडला. अयोध्येसारखी नगरी, अतिशय सज्जन असे नगरजन, भ्रष्टाचार न करणारे मंत्री, सगळं त्याच्या जवळ होतं, पण पोटी पोरगा नाही, रडला. आणि त्या एका पोरामुळं त्याला सगळं राज्य त्याला दुःखदायक वाटायला लागलं. अशी अडचण. याच्या पुढे जाऊन सांगू, त्याला मुलगा नव्हता, जाऊ द्या. रावणाला काय कमी होतं सांगा? 1 नाही 2 नाही 80,000 बायका होत्या. नाथ महाराज बोलतात म्हणून मी बोलतो, मी मोजायला गेलो नव्हतो, दुसऱ्याच्या बायका मोजाव्यात या मताचा मी नाही. पण नाथ महाराज बोलतात 80 सहस्त्र नारी, 80,000 बायका त्याला. बरं, प्रत्येक बायकोला 10-10 मुलं आणि 1-1 मुलगी. वाल्मिकी रामायण वाचा आपण. 10-10 मुलं 1-1 मुलगी, किती झालं ते घरी जाऊन त्रैराशिक मांडा, माझं गणित कच्चं आहे. एवढी सगळी संतती. बरं, बायका म्हणाल तर अप्सरेला लाजवील असं सौंदर्य एकेकीचं. रामायणामध्ये फार सुंदर वर्णन आलंय त्याचं, पण ते मूळ वाचलं पाहिजे. रामायणावरचं वाचून चालत नाही, रामायणच वाचावं लागतं. एवढं सगळं, पण एक सीता कमी पडलीच की नाही? एक सीता कमी पडली. बरं, एक कमी पडली, त्याचा परिणाम काय झाला? त्याला तर ती मिळाली नाहीच, पण आप डुबे यजमान को डुबाय, सगळं कुळ घेऊन निघून गेली. त्याचं कोणी जिवंत राहिलं नाही. मग असं नाही, याच्या पुढची मी आणखीन भूमिका सांगतो. 99% सोडून द्या, मी म्हणतो 100% सुख असणाऱ्या माणसाला ते सुख उपभोगता येत नाही. कारण सुख भोगायलाही ताकद लागते आणि दुःख पचवायलाही ताकद लागते. 100% सुख माणूस नाही भोगू शकत. तुम्हाला रोज पंचपक्वान्नाचं जेवण दिलं तर तुम्ही 8व्या दिवशी म्हणाल आज पिठलं भात करा. का बाबा, पंचपक्वान्न रोज आहेत, जेवा ना. नाही, पचवण्याची ताकद नाही माणसाकडे. मी मुंबईला गेलो होतो, तिथं एका माणसाच्या घरी माझी व्यवस्था केली होती. अब्जाधीश माणूस महाराज, अब्जाधीश, काही कमी नाही, तरी सुद्धा तोंडाने अगदी मला विचारूनच सगळ्या गोष्टी करतो. मग मुलीचं सासरी काही अडचण आहे का? तो म्हणाला नाही, चांगल्या घरी पडली. तर म्हणलं मग एवढं सगळं सुख असताना तुझं तोंड असं का? तुला काय दुःख आहे? त्याने जे उत्तर दिलं ते महत्वाचं आहे.
तो म्हणाला, महाराज एवढी सगळी सुख माझ्याकडे आहेत, मला कोणतंच दुःख नाही, हेच फार मोठं दुःख आहे. आता याला काय करावं? आपल्याकडे सुख असताना आपण सुखाचा उपभोग घेऊ. मी जरा व्याख्येची परिभाषा सांगतो. सुखामध्ये दुःख जो शोधतो त्याला म्हणावं जीव, आणि दुःखामध्ये सुख शोधून त्याचा आनंद मिळवतो त्याला म्हणावं संत. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये सगळं दुःख होतं. ज्ञानोबारायांना कुठं सुख होतं? त्यांचं चरित्र वाचा, डोळ्याला पाणी येईल असं चरित्र आहे. काय 16 वर्षाचं पोर, पण गावांनी भिक्षा मिळू दिली नाही, साधी पीठ मिळू दिलं नाही. भिक्षेमध्ये कोणी पीठ टाकावं तर दुसऱ्याने आणून माती टाकावी, असलेलं पीठ खराब करावं. खापराचा तुकडा मिळाला नाही या 4 भावंडांना. त्यांची सावली अंगावर पडली तर त्या काळात लोकांनी आंघोळ केली. काय सुख होतं? तरी सुद्धा ते ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना सर्व सुखी. तुकोबारायांना काय सुख होतं? धंद्याचं दिवाळं निघालेलं, काढलेलं नाही, निघालं होतं. चांगली बायको गेली होती तरी सुद्धा तुकोबाराय सांगतात, बरे झाले देवा निघाले दिवाळी. बाईल मेली, बरे झाले. बर, जी बायको होती ती अत्यंत भांडखोर होती, तरी सुद्धा तुकोबाराय म्हणाले, काही नाही, ती भांडखोर आहे म्हणून तर मी परमार्थामध्ये प्रवृत्त होतो. जर ती चांगली राहिली असती तर मी संसारातच अडकलो असतो. याचा अर्थ परमार्थ करणाऱ्यांच्या सगळ्यांच्या बायका अशा असतात असं नाही. पण तरी सुद्धा तुकोबारायांचं जीवन पहा तुम्ही, कुठे सुख होतं बोला ना. पण या सगळ्या सुख दुःखामधून देखील तुकोबाराय सांगतात, सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. या सगळ्या दुःखामधून तुकोबाराय बोलतात, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. म्हणून जो दुःखातून सुख शोधतो त्याला म्हणावं संत, आणि सुखातून दुःख कसं शोधून काढावं हे माणसाकडून शिकावं. माणसाकडे का असं आहे, जी साधनं आपण सुखाची म्हणतो त्या साधनावर सुख अवलंबून नाही. एक लक्षात ठेवा, एक सूत्र वाक्य सांगतो. माणसाचं सुख सुखाच्या साधनावर नाही, माणसाचं सुख सुखाच्या साध्यावर अवलंबून. सुखाचं साध्य म्हणून तुम्ही डोळ्यासमोर काय ठेवता याच्यावर तुमचं सुख टिकतं अथवा जातं हे अवलंबून आहे, साधनावर अवलंबून नाही. तुम्ही साधन कोणतंही करा. पैसा हे जरी साधन असलं तरी पैशाने सगळी सुख मिळतात असं नाही. मागच्या वर्षीची गोष्ट सांगतो तुम्हाला. मी त्या यवतमाळहून मुंबईला कीर्तनाला आलो. यवतमाळचं रात्रीचं कीर्तन केलं, रात्रभर दिवसभर प्रवास केला आणि मुंबईला संध्याकाळी कीर्तनाच्या बरोबर 15 मिनिटं अगोदर कीर्तनाला पोचलो. गडबड झाली, उशीर झाला होता, तसाच कीर्तनाला गेलो. दिवसभर प्रवास, थकवा, रात्रीच्या कीर्तनाचा थकवा. कीर्तन वगैरे सगळं झालं. एका चांगल्या माणसाच्या, सज्जन माणसाच्या घरी माझी व्यवस्था केली होती उतरायची. आजही तो माणूस आहे. 4 कापड गिरण्या त्याच्या मालकीच्या आहेत मुंबई सारख्या शहरामध्ये. चांगला माणूस, संपन्न माणूस. कीर्तन झाल्यानंतर आम्ही त्याच्या घरामध्ये बोलत बसलो. बोलता बोलता मला झोप लागली. थकवा होता दिवसभराचा. बोलता बोलता मला झोप लागली. तो बिचारा सज्जन होता, त्याने उठवलं नाही मला. अंगावर पांघरुण वगैरे टाकलं, दिवा बिवा बंद केला, तो झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जेव्हा भेट झाली तेव्हा मी त्याची माफी मागितली. म्हणलं, भाऊसाहेब, तुमचा अपमान करावा अशी माझी इच्छा नव्हती, पण इतका थकलो होतो की बोलता बोलता झोप लागली. तुमची परवानगी न घेता मी झोपलो, तुम्हाला इथून निरोप न देता मी झोपलो, माझी चूक झाली. पण माझी तशी इच्छा नव्हती, थकवा होता दिवस प्रवासाचा, त्यामुळे मी तसाच झोपून गेलो, माफ करा. तो मला म्हणाला, महाराज तुम्ही किती भाग्यवान आहेत, तुम्हाला सहज झोप लागली. मी म्हणलं, झोपेला भाग्य काय करायचं? आमच्या कीर्तन प्रवचनात बघा. त्याला काय भाग्य लागतं का? झोपायला भाग्य लागतं का? कीर्तन प्रवचनात तर आवर्जून त्या सुभाषितकाराने म्हटलंय. सुभाषितकार असं म्हणतो, निद्रा प्रियो यः खलु कुंभकर्णो हतस्तमीकेस रघुत्तमेन वैधव्यमापद्यत तस्य कांता श्रोतुम समायातु कथाम पुराण. कुंभकर्णाची अत्यंत आवडती बायको म्हणजे ही निद्रा, झोप. राम रावण युद्धामध्ये हा कुंभकर्ण मारल्या गेला, त्याच्यामुळे त्याची बायको झाली विधवा.
आता विधवा झाल्याने तिला काही कामच राहिलं नाही. ती म्हणाली आता घरादारात माझं काही सर्वस्व गेलं, नवराच गेला म्हणल्यानंतर घरादारात मला काही रस राहिला नाही, आता ह्याच्या पुढे काही करायचं नाही, फक्त कथा पुराणाला जायचं. त्यामुळं ही निद्रा कधी सिनेमाला येत नाही, कधी तमाशाला जात नाही, फक्त कीर्तन प्रवचन चालू असेल तिथेच येत. तो म्हणाला तुम्हाला झोप लागली, भाग्य आहे तुमचं. मी म्हणलं भाग्य काय, आमच्या पंढरपूरच्या वाट्याने पहा आळंदी पंढरपूर. आमचा वारकरी कुठे पडतो, सावली दिसली की पडतो, पडला की झोप लागते. त्याला बेडरूम लागत नाही, गादी लागत नाही, पंखा लागत नाही, उशी लागत नाही, तर काही लागत नाही. सहज पलंगाखाली पडला की झोप लागते. सहज तो असं सावलीमध्ये पडला झोप लागते. खरं सांगू का, सावलीमध्ये पडल्यानंतर झोप लागते तो खरा वारकरीच नाही. खरा वारकरी कोण सांगू, झोप लागून जो पडतो तो खरा वारकरी. असं आहे आमच्या, कारण इतके थकलेले असतात, चालून 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 भजन पखवाज टाळ वाजून थकलेले असतात. चालणं असतं, म्हणणं असतं, पाऊस असतो, वारा असतो, ऊन असतं, थकतात. सावली दिसली की झोपी जात. त्याला काय करायचं. तो म्हणाला महाराज आम्हाला गोळ्या घेऊन झोप लागत नाही. म्हणलं आता असंच मरा, काय करता तुम्ही. तर माणसाकडे पैसा असला म्हणजे त्याला सगळी सुख मिळतात असं नाही, उलट क्षुल्लक सुखाला तो वंचित होतो. आता तुम्हालाही माहिती असेल कदाचित, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये तर आवर्जून पाहायला मिळतं, हुरड्यासाठी लोक भांडतात. हुरडा सामान्य शेतामध्ये पिकणारा, त्याच्यासाठी भांडणं, त्याच्यासाठी रांगा लावतात. मला आश्चर्य वाटलं पुण्याला, हुरड्यासाठी काय रांग लावायची. आमच्याकडे कोणी खात नाही ते हुरड्यात, कोण खात, त्याच्यासाठी रांगा लावायच्या, ते प्लास्टिकच्या पिशवीत बंद. मला फार आश्चर्य वाटलं. ऊसासाठी भांडणं काय. म्हणजे माणूस मोठा झाला म्हणजे त्याला सगळी सुख मिळतात असं नाही, सामान्य सुखाला देखील तो पारखा राहू शकतो. दृष्टांत विनोद सगळे सोडून द्या. मला सांगायचंय काय याच्यातलं, की ही जी सुख म्हणून आपण प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नात असतो, ही सुख आपल्याला टिकवता येत नाहीत. ही अडचण आहे आपली. त्याचं कारण का, त्याच्या कारणाकडे जर यायचं झालं, म्हणजे कारणाकडे यायची वेळ झालीच आहे आता. कारण हे मी जर किती सांगत राहीन तर हे चालू राहील. सुखाबद्दल किती मीमांसा करावी तेवढी कमी आहे. कारण आपल्या रोजच्या अनुभवाचा विषय आहे. आपल्याला अपेक्षा आहे पण मिळत नाही, ही अडचण आहे. उलट सांगू, जिथं कळतं पण मिळत नाही त्याला म्हणावं संसार, आणि जिथे मिळतं पण कळत नाही त्याला म्हणावं परमार्थ. पटणार नाही. जिथे कळतं पण मिळत नाही, सुख आपल्याला कळतं पण संसारात मिळत नाही, आणि परमार्थामध्ये देव मिळालाय, हृदयात आहे पण कळत नाही, अशी अडचण आहे. तात्पर्य याचं एवढंच आहे की हे जे सुख आहे, या सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे, प्रत्येक जण त्या दिशेने प्रयत्न करतो आहे, पण तरी त्याला ते बाहेर मिळत नाही. कारण का, त्याचं उत्तर एकच आहे. कारण सुख त्याला बाहेर मिळत नाही, कारण बाहेर सुखच नाही, हे त्याचं उत्तर आहे. जिथं ठेवायचं तिथं पाहायचं नाही, आणि जिथे पाहतो तिथे ते नसतं. हा तर माणसाचा स्वभाव आहे. घड्याळ ठेवायचं फ्रीजवर आणि शोधायचं डब्यात, कसं सापडेल. तसं सुख कुठे, बाहेर नाहीच आहे. सुख आपल्याच आत आहे. आपल्या अंतःकरणामध्ये असणारा परमात्मा सुखरूप आहे, आनंदरूप आहे, तो आतच आहे, तो बाहेर नाहीच आहे. आणि आपण मात्र इंद्रियांनी सगळं बाहेरचं बघतो. सांगा ना, कोणतं ज्ञानेंद्रिय आत वळलेलं आहे सांगा. कान बाहेरच्या बाजूनीच आहेत, नाक बाहेरच आहे, त्वचा बाहेरच आहे, तोंड बाहेरच उघडतं, डोळे बाहेरच उघडतात. आत उघडणारं एकटं इंद्रिय दाखवा. उपनिषद बोलताय, परांची खाणी व्यतृणत स्वयंभूत स्मात परांग पश्यती न अंतरात्मा. परांग पश्यती, बाहेर बघतात सगळं. अरे जिथं ठेवलेलंच नाही तिथं मिळेल कसं. आणि शोधायचं असेल तर आपल्या जवळ पहा, लगेच तिथेच सुख आहे, तिथेच आनंद आहे. ज्ञानोबा बोलतायत 9वा अध्याय काढा. हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम.